एका तरुणाच्या मृत्यू प्रकरणी नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नागरिकांनी हिंगोली परभणी महामार्ग रोखून धरला। 27 वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा आरोप या तरुणाच्या नातेवाईकांनी केलाय। समाज बांधवाच्या माध्यमातून अथक प्रयत्न सुरू आहेत गेल्या 3 दिवसापासून, परंतु तो पुरेसा नाही आहे। जे काही प्रशासनाने जर मदत केली किंवा त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि दखल घेतली तर निश्चितच NDRF असेल किंवा विविध प्रकारचे पथक असतील ते जर त्यांनी मागवले तर ती डेड बॉडी शोधण्यासाठी सोपं होईल। परंतु त्यांचा कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स शासन प्रशासनाचा नसल्यामुळे आज समाज बांधवाला हे सगळं सोसावं लागत आहे। आमच्या पोराला मारून टाकलं कॅनल मध्ये। दीपक काळे चुलती आहे त्याची। आमची परिस्थिती अशी आहे, आदिवासी समाज आहे, आमची मदत सरकार करीना, आमदार करणं कोणी नाही। आम्ही विनंती करायला सर की आमचं लेकरू आम्हाला भेटावं। मारून टाकलं कॅनल मध्ये। आमचे लेकरं बाळ सुद्धा सगळे कॅनलला फिरायलाच राहतात दिवस। आमची विनंती आहे सरकारला की आमचं लेकरू आम्हाला मिळून द्या, पाणी कमी करा। त्याला मारून टाकलं सर, गुरुवारपासून त्याला कॅनल मध्ये टाकून दिलं। आम्ही किती परिस्थिती आहे, आमची गरिबी परिस्थिती आहे। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्याला आणखी तपशील देतील। हिंगोली परभणी राज्य महामार्गावरील जवळा बाजार या परिसरामध्ये 17 मैल आहे आणि या 17 मैलाच्या जे कॅनल आहे या कॅनल मध्ये दीपक काळे नावाचा युवक जो आहे ते मागील 3 दिवसापासून पडला आहे, वाहून गेला आहे आणि त्याचा आरोप जे आहे ते त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे की तो या ठिकाणी मारून टाकल्याचा आरोप देखील या नातेवाईकांनी केला आहे। आणि याच परिसरामध्ये जे आहे ते आता या परिसरामध्ये नागरिक जे आहेत ते आदिवासी असेल, पारधी समाज असेल, मोठ्या संख्येने या ठिकाणी उभं राहिलेला आहे आणि या ठिकाणी कॅनलवर रस्ता रोको देखील केलेला आहे। हा जो रस्ता आहे तो परभणी हिंगोली राज्य महामार्ग आहे आणि याच राज्य महामार्गावरील हा जो कॅनल आहे आणि या कॅनल मध्ये हा युवक सापडत नसल्याचा संतप्त आरोप देखील या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे। आणि याच ठिकाणी जे आहे ते यामुळे संपूर्ण या रस्त्यावरील जे आहे ते वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील पाहायला भेटत आहेत। आणि आता पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे आणि आता याच परिसरामध्ये जे आहे ते महसूल प्रशासन असेल, कॅनल विभाग असेल, या ठिकाणी या युवकाचा शोध घेण्यासाठी देखील तैनात आहेत। आणि याच या नागरिकांना जे आहे ते आदिवासी पारधी समाजांना न्याय कधी मिळणार आहे हे देखील आता पाहावं लागणार आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, जवळा बाजार, हिंगोली।